दे जरा मला पण दे पाणी. संपलंय पाणी, मला बी ताण लागली. जा आर्य मॅडमकडे माग. आर्या मॅडम, ओ आर्या मॅडम. काय रे? आवाज द्या ना. आर्या मॅडम, पाणी पाहिजे होतं. आर्य मॅडम, अहो पाणी पाहिजे होतं. काय झालं असेल रे? दार का उघडत नाहीत? मला वाटतं बहुतेक आपण यांना सोडलं नाही म्हणून झोपले असतील आत. बहुतेक. आर्या मॅडम. आर्य मॅडम. अरे हॉलमध्ये तर नाही येत. येतो किचन मध्ये बघू आपण. चल. आर्या मॅडम. किचन मध्ये बी नाही तर बहुतेक खोलीत असतं. आयला खोलीचं दार तर बंद दिसतंय. होय, आपली नजर चुकून पळून तर गेलं नसतील ना. एवढा उशीर झाला, आवाज देतोय, एक वव द्याय ना. आर्या मॅडम, ओ आर्या मॅडम. त्यांचं काय बरं वाईट तर झालं नसेल ना? ए बाबा, तो आधीच मला बीपीचा त्रास आहे, त्यात तो असं म्हणू नकोस. एक काम करू, आपण जामकर साहेबांना फोन करू आणि त्यांना सांगू. थांब थांब थांब, आधी आपण खात्री करू, मग जाणकर साहेबांना फोन करू. बरं बाबा, चल. अरे तुम्ही इथे काय करताय? अहो आर्या मॅडम, कवाचा आवाज देतोय तुम्हाला? तुमचं हू नाही का चू नाही? आम्हालाच भीती वाटली म्हणून आम्ही म्हटलं आत बघून यावं. आर्या मॅडम. आर्य मॅडम, हो आर्य मॅडम. ओ आर्या मॅडम. ते डोळा लागला होता माझा जरा. अहो पण इथं आमची वाट लागली ना. सॉरी हा दादा, तुमचं काय काम होतं? हो, पाणी पाहिजे होतं. आज पण वाचली ही, पण फार दिवस नाही वाचणार. मी रस्त्यानं चाललो होतो. समोर कोणीतरी होतं. मी त्याच्या मागे गेलो. शाल ओढली. मग पुढचं का आठवत नाहीये मला काहीच. ऐनवेळी त्या जामकरने दारूपासून माझा घात केलाय. नाहीतर ज्याने श्यामलला मारलं, पोलीस स्टेशनला आग लावली, त्या आर्यावर हल्ला केला, तो माणूस माझ्या हाताला लागला असता. तेव्हाही तो आर्याच्या घराकडे जात असणार. यावरून एक गोष्ट तर कन्फर्म झाली आहे, त्या आर्याचा जीव धोक्यात आहे. तिचा जीव जायच्या आधी तिच्याकडचे पैसे माझ्या हाती लागले पाहिजेत. नाहीतर तो जो कोणी आहे त्याने तिला संपवलं तर माझ्या हाती काहीच लागणार नाही, जसं माधुरीच्या वेळी झालं. आणि आता मला काहीही झालं तरी पैसा सोडायचा नाहीये.